सर्वांना नमस्कार, गुड मॉर्निंग. बघा आता 5 तारखेपासून पोलीस भरती सुरू होणार आहे. ऑनलाईन फॉर्मला सुरुवात आहे. त्या वयाचा प्रश्न आहे, वयावरती काहीतरी निर्णय येऊन तुम्हाला वयवाढ मिळू शकते. आता 4 तारखेला मोर्चा आहे आझाद मैदानावरती आणि आतापर्यंत खूप सारे निवेदन गेलेले आहेत. त्याला मुख्यमंत्री सकारात्मक सुद्धा आहे, त्यामुळे तुम्हाला वयवाढ मिळून जाईल. आता बघा आपला आजचा विषय आहे, तो विषय म्हणजे की आता या पुढील जे नियोजन आहे भरतीचं ते कसं असेल आणि ते आपल्याला कसं नेमकं करायचं आहे बघून घेऊया. मग बघा नियोजन समजून घ्या. पहिलं जे ह्या वर्षीचे भरतीचं मंडळ आहे त्यांचं नियोजन असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीनंतर जेव्हा निकाल लागेल त्यानंतर म्हणजे आफ्टर मे, जून जुलैमध्ये तुमचं ग्राउंडला सुरुवात होईल. मोठ्या जिल्ह्यात थोडंसं वेळ लागेल, पण जून जुलैला तुमचं ग्राउंड पावसाचं वातावरण बघून तुमचं ग्राउंड होईल. प्रथमतः तुमचं ग्राउंड आहे आणि नेक्स्ट टाइम तुमचं ग्राउंड झालं परत ते सिस्टम तेच असणार. मेरिट वगैरे लागणार, तुमचं मेरिट आणि तुम्हाला लेखीला चान्स. तुमचे लेखी देऊ सांगा, तुमची लेखी होऊन जाईल कधी जे आपलं विधानसभेचं निवडणूक आहे त्यापूर्वी तुमची लेखी होऊन जाईल, तुमचं मेरिट लागून जाईल. आता जो हा कालावधी आहे म्हणजे सध्या मार्चपासून ते डिसेंबरपर्यंत, नोव्हेंबरपर्यंत जो कालावधी आहे म्हणजे आय थिंक ऑक्टोबरपर्यंत, त्यामध्ये तुम्हाला तयारी कशी करावी लागेल, तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिलं तुम्ही एक काम करून घ्या, टाइम टेबल करून ठेवा. आता आपल्याला 7 महिने 8 महिने वेळ आहे, त्यामुळं निष्काळजी करणं, उद्या करू, कल करूसो आज कर, आज करूसो अभी कर, अभी करूसो अब कर, पल में प्रलय आएगा तो करेगा कब, असं तुम्हाला वाटतं की बाबा अरे उद्या करूया उद्या करूया. त्यामुळं असं न होण्यासाठी एक नवीन तुम्ही आपला टाइम टेबल बनवून ठेवा. टाइम टेबल का? कारण तुम्हाला कळून जाईल की तुम्हाला कुठं काय करायचं आहे. आणि फक्त 21 दिवस बरं का, 21 दिवस मोबाईलचा टायमर लावून किंवा अलार्म लावून तुम्ही हा टाइम टेबल फॉलो करा. कारण 21 दिवसानंतर जो नेक्स्ट दिवस येईल 22वा, त्यावेळेस तुम्हाला अलार्म लावायची गरज भासणार नाही. कारण तो एक नियम आहे सायकोलॉजीचा. त्यामुळे तुम्ही 21 दिवस टाइम लावून अलार्म लावून वेळेवर तुम्ही काम करा, अभ्यास करा, ग्राउंड करा. आता ग्राउंडची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ग्राउंडला 50 मार्क आहेत, लेखीला 100 मार्क आहेत. आता हे 50 मार्क आहेत, पण ते 50 मार्क घेणं खूप अवघड आहे बरं का, सोपं नाही. मग आता हे तुम्हाला 50 मार्क तुम्हाला चांगल्यापैकी घ्यायचे असतील, अभाव 40, 44, 46, 48 कोणी करावं लागणार काय. मागच्या वेळेस मुंबईला पोलीस भरतीला जो पोरांचा गेम झाला, कसा झाला गेम, कारण त्यांना पहाटे 5ला 4ला बोलवलं ग्राउंडवरती, त्यांचं ग्राउंड दुपारी 2 वाजता 3 वाजता घेतलं. म्हणजे जो मधला हा गॅप आहे त्यामध्ये तुमचा थकवा वाढला खूप आणि तुम्हाला त्यावेळेस डायरेक्टली पळता आला नाही. तुमचं ग्राउंड परिणामी कमी आलं, तुम्हाला मार्क्स कमी पडले. कारण काय, आपण ज्याप्रमाणे गावामध्ये प्रॅक्टिस करतो, अकॅडमीला प्रॅक्टिस करतो, त्याप्रमाणे भरती होईल का, हा एक मुद्दा असतो. त्यामुळे तुम्हाला ऑल टाइम तुम्हाला तयार राहायला पाहिजे. म्हणजे तुमचं सकाळी ग्राउंड झालं तुमचं, तुम्ही तयार पाहिजे, ग्राउंड दुपारी झालं तयार पाहिजे. त्यामुळं आठवड्यामधून 2 दिवस ज्याप्रमाणे भरतीमध्ये ग्राउंड होते तसंच तुम्हाला सेम तयारी करायची आहे 2 दिवस आठवड्यातनं. तुम्ही 2 दिवस तुम्ही निवडा, कुठले रविवार निवडा किंवा बुधवार निवडा, तुम्ही 2 दिवस तुमच्या सोयीने तुम्ही निवडून घ्या. त्यावेळेस तुम्हाला 2 दिवस ज्याप्रमाणे ग्राउंड होते थोडंसं ग्राउंड करून घ्यायचं. कारण काय, आपल्याला तयार व्हायचं आहे. आपल्याला ते ग्राउंड कसे घेणार बघा, डिपार्टमेंट तुमचं ग्राउंड कसंही घेऊ द्या, कुठल्याही अँगलनं घेऊ द्या, तुम्हाला त्यावेळेस तयार राहावं लागेल. त्यामुळे तुम्हाला आत्तापासून ती सवय लावून घ्यायची. तुमच्याकडे ग्राउंडला 2 ते तुम्हाला 3 महिने तुमच्याकडे आहेत, त्यामुळे तुम्ही ते सवय लावून घेऊ शकता. आणि सोबत तुम्ही डाएट प्लॅन चांगला ठेवा, खाण्यावर लक्ष द्या आणि फोन कमी वापरा. आणि ज्यावेळेस तुमचं ग्राउंड चालू आहे तर तुमचं लेखी पण चालू ठेवा. चांगलं पुस्तकं वाचा, चांगलं पुस्तकं वाचा. आता पोरांना प्रश्न पडतो की सर आम्ही संच वाचतो, प्रश्नसंच, हे चूक करू नका. प्रश्नसंच हा शेवटला वाचायचा असतो. ज्यावेळेस आपलं तुम्ही 10वीला गेला, तुमची प्रथमतः बोर्डाची एक्झाम नसते, तुमचा प्रथम तुमचा सिलेबस पूर्ण होतो. त्यामुळे तुम्ही परत सिलेबस पूर्ण करून घ्या.
पोलीस भरतीला सिलेबस काय आहे तो सिलेबस पूर्ण करून घ्या. नंतर सिलेबस झाल्यानंतर तुम्ही वाचू शकता, तुम्ही पेपर संच रेफर तुम्ही करू शकता, तुम्ही वापरू शकता. तोपर्यंत तुम्ही त्याला हात लावू नका, वेळ घालवू नका वाया. तुमच्याकडे भरपूर वेळ आहे, तर तुम्ही फायदा नक्कीच घ्या. ठीक आहे. आणि मित्रांनो एक काम करा, आपण पाठीमागे व्हिडिओ पोस्ट केला टाइम टेबलचा, जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या.